दरम्यान आला होता आपल्याकडे, त्याला पुढचा चावला होता छोटासा, जे की साप पण ते मागून घेऊन आले होते. आला, चावलेला होता, पेशंट घाबरलेला होता आणि हाताला पेशंटच्या हे बांधलं होतं, रशी बांधली होती. पेशंट अंदाजे 150 म्हणजे 1:45च्या आसपास आला होता. आल्यानंतर आपण ते साप बघितला, कन्फर्म केलं की बाबा पुढचाच चावला आहे. आणि मग तो साप चावलाय, पण ते विष आत गेले की नाही त्यासाठी आपल्याला विषाची टेस्ट करावी लागते. 20 WBCT, 20 होल ब्लड क्लॉटिंग टाइम, तो आपण केला. तो 20 मिनिटाच्या वर होता. नॉर्मली हे जे साप असतात पुढचे हिमॅटोटॉक्सिक मध्ये येतात आणि हिमॅटोटॉक्सिक मध्ये कसं होतं की जे रक्त आहे ना ते घट्ट होत नाही अंगातलं बाहेर काढल्यानंतर. नॉर्मली रक्त आहे ते घट व्हायला पाहिजे आणि हे जे रक्त आहे ना अजून पण आपण सॅम्पल ठेवलेले आहेत ते अजून पण आपलं पातळच आहे, घट्ट झालेलं नाहीये. ते 20 मिनिटाच्या वर घट्ट होतं आपल्याकडे. मग आपल्याला जेव्हा कळलं की बाबा कन्फर्म हिमॅटोटॉक्सिक आणि विष आत गेलेलं आहे, तर आपण मग इंजेक्शन टीटी, हायड्रोफॉट, एव्हिल, डेक्सा असे सगळे स्टिरॉइड, अँटी इन्फ्लमेटरी आणि टीटी वगैरे देऊन ठेवलेलं. आणि नंतर आला होता त्यावेळी तिथं बीपी पण कमी होता, 90/60 होता. मे बी घाबरल्यामुळे वगैरे बीपी वाढतो पण ह्याचा कमी होता. ठीक आहे. मग आम्ही त्याला एक RL सलाईन लावली, फटफट सलाईन लावली. मग WBCTचा रिपोर्ट आला आपल्याकडे. मग आपण त्याला चावल्यामुळे इन्फेक्शन होतं, मग त्यामुळे आपण अमॉक्सिक्लिन अँटीबायोटिक दिलं होतं. आणि नंतर ती म्हटली की मला नॉशियस सारखं होतंय. कधी कधी आपण अँटीबायोटिक पुश केलं ना अमॉक्सिक्लिन, तर उलटी होते असं आपल्याला वाटतं. मग आपण पॅन्ट 40 आणि ऑनलाईन दिलं होतं त्यांना. त्याच्यानंतर मग आपण सगळं आता कन्फर्मेटरी आणि सगळं आपलं प्रिकॉशनरी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आपण त्यांना अँटीस्नेक व्हेनम 10 वायल एक सलाईन मध्ये टाकून सुरू केले. 10% की 15% सलाईन गेलं असेल. त्याच्यानंतर तिचं बीपी जे आपलं SpO2 जे आहे ना 98 to 99 होतं, ते 95 ला गेलं. 95 ते 100 नॉर्मल रेंज आहे, त्यामुळे एवढं काय घाबरण्याचं कारण नव्हतं. नंतर ते 90 वरती गेले. 90 वरती गेल्यानंतर O2 लावला आपण. नंतर मग परत ते 85 वरती गेलं. मग 85 वरती गेल्यानंतर कसं असतं की ते अनाफिलॅक्टिक रिॲक्शन तिला बसलेली होती आणि त्यामुळे कसं आपण मग ॲड्रेनालिन देतो. मग ॲड्रेनालिन आपण 0.5 ml किंवा 0.01 ml पर kgच्या अकॉर्डिंग ते सुरू केलं होतं. इंजेक्शन दिलं आपण तिला IM. तरी पण काय झालं की तिचं ऑक्सिजन कमीच होत होता. ठीक आहे. मला असं वाटतं की रिॲक्शनमुळे, घाबरल्यामुळे, साप चावल्यामुळे ती 54च्या आसपास होती, म्हणजे वयस्कर कॅटेगरीमध्ये होती, ओबीस होती. ठीक आहे. मग मला असं वाटतं की तिला सेकंडरी हार्ट अटॅक, मायोकार्डियल इन्फॉर्क्शन बसलं असेल त्याच्यामुळे. त्यामुळे इम्प्रूव्ह होण्याऐवजी ती बॅड होत गेली. जसंच 50 वरती गेलं, माझ्या डॉक्टरांनी त्याला इंट्युबेट केलं. अस्कल्टेट करून चेक केले की आपली जी एंडोट्रिकल ट्यूब आहे ती आत गेली की नाही. ती आत गेली होती. अंबू वगैरे सुरू होतं. जसंच आपण इंट्युबेट केल्यानंतर तिचं ऑक्सिजन 50 ते 66-70 पर्यंत इम्प्रूव्ह झालं होतं. पण नंतर परत ती अजून बॅड होत गेली. CPR दिला, रिससिटेट केला, पण तिने का तो रिदम पकडला नाही परत आणि ती त्या प्रकारे ऑफ होऊन गेली. मग कमीत कमी मला वाटतं टाइम मला पण कन्फर्म करावं लागेल, पण 3:45च्या आसपास दबल. सुनीता सुनील तानवले हिला शेतात गवत हे करत असताना बुरशाचा विषार झाला आणि ते लगेच आम्ही तिला तिथून एक अर्धा तासाच्या अगोदर हॉस्पिटलला आम्ही पोच केली, कणकवलीच्या सरकारी दवाखान्यात. पण तिच्यात उपचारादरम्यानच तिचं उपचार सुरू होताच निधन झालं. डॉक्टरांनी ज्यावेळी ट्रीटमेंट सुरू केली ती डॉक्टर म्हणाले आता काय पेशंटचं हे नाही, तुला आम्ही ॲडमिट करून घेणार. आणि त्यांनी सलाईन वगैरे चालू केलं. त्यांनी काय सांगितलं? तोपर्यंत पेशंट व्यवस्थित बोलत होता. उपचार इथे होतील व्यवस्थित म्हणून सांगितलं की व्यवस्थित होतील. नाही तर तेव्हा उपचार चालू हो, नाही तर आम्ही हलवतो. सलाईन वगैरे चालू केलं. तुम्हाला खाजगी ठिकाणी हलवण्याचा सल्ला वगैरे दिला की नाही, काही नाही. मला त्यांचे उपचार त्यांनी चालू केले, पण ते व्यवस्थित उपचार झाले असते तर आमचा पेशंट नक्कीच वाचला.